सेलिब्रिटीज येतात आमच्याकडे. आशुतोष गोवारीकर, रुजुता देशमुख, सचिन खेडेकर, चिन्मय मांडलेकर, हे सगळे ठाणा साईडला किंवा कुठे तुम्ही राहत असाल आणि सिनियर सिटीजन्स असाल, तुम्ही दोघंच जण असाल आणि तुम्हाला जर प्रॅक्टिकली येणं शक्य नाही तर बुकिंगला फक्त माझ्याकडे या, तुम्हाला मूर्ती घरपोच देणं ही माझी जबाबदारी. 90 वर्ष जुनं आपलं कमला साठे गणेश मूर्ती केंद्र आहे. तिकडे तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या काय म्हणतात ना, गणपती, गौरी, मुखवटे, त्याच्यानंतर हरतालका, कृष्ण, नाग सगळं मिळणार आहे. आणि अगदी 9 इंचापासून ते 3.5 फुटापर्यंतच्या सगळ्या मूर्ती. मग काय, आणि आपल्याकडच्या गणपती करता लोकांची इतकी श्रद्धा आहे. ऑल्सो इन्होंने मुझे जस्ट कुछ टाइम पहले बताया था कि गौरी आपको पूरे विले पार्ले में सिर्फ यहीं पे मिलेंगे. यहाँ पे आपको इको फ्रेंडली गणपति, पेपर वेट ऑल्सो. येस यस, सो वो भी है, सब कुछ है यहाँ पे. महाराष्ट्रात, भारतात कुठेही गेले तरी सुद्धा ते आपल्याकडनं मूर्ती मागवतात. व्हिडिओ कॉलवरती बुकिंग होतं. तर कॅनडावरनं एक माणूस आहे की तो व्हिडिओ कॉलवरती बुक करतो, सकाळच्या फ्लाईटने येतो, मूर्ती घेतो आणि रात्रीच्या फ्लाईटने परत जातो. एनी टाइम 900 से भी ज्यादा प्रतिमाएं मिलने वाली है. अब नमस्ते एवरीवन, आज मैं आपको लेके जाने वाली हूँ विले पार्ले की 90 ईयर ओल्ड शॉप में, जहाँ पे आपको बहुत ही सुंदर प्रतिमा मिलने वाली है बापा की. एंड ये जैसे मैंने आपको बताया, दिस इज द ओल्डेस्ट, रन बाय 4th जनरेशन. एंड यहाँ पे आपको एनी टाइम 900 से भी ज्यादा प्रतिमाएं मिलने वाली है. अब मैं आपको दिखाती हूँ क्विकली कि क्या क्या है. बहुत सुंदर है, चलो चलते हैं. हेलो मैम. हाय. सो मैंने सुना है कि ये वन ऑफ द ओल्डेस्ट है. सो वन ऑफ द ओल्डेस्ट है कि दी ओल्डेस्ट शॉप? ही ओल्डेस्ट है. अच्छा, कितने 90 साल हो गए हम लोग को. और मेरी जो मदर इन लॉ थी, उनके फादर ने चालू किया ये. तो कौन सा जनरेशन है अभी? अभी ये 4th जनरेशन है. वाह. अच्छा, आप मुझे बताइए कि जो प्रतिमाएं हैं क्या साइजेस से है? 9 इंच से लेके 3.5 फीट तक. चलो अभी आप मुझे कुछ दिखाओ, मुझे मेरे दर्शकों को भी दिखाना है कि वैसे बुकिंग तो स्टार्ट हो चुकी है गाइस 25th से ऑलरेडी. एंड फुल स्विंग में चालू. आप एनी टाइम आओगे, आपको यहाँ पे 900 के आसपास तो डेफिनेटली देखने मिलेगी प्रतिमा यहाँ पे. एंड दे हैव ऑल द यू नो वैरायटी, मतलब वैरायटीज नहीं बोल सकते, डिफरेंट फॉर्म्स ऑफ बापा. सो सारी चीजें मैं आपको दिखाऊंगी, आ जाएगी. माझ्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत गणपतीच्या. वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येईल. जसं तुम्ही इथे बघाल तर याच्यामध्ये हा तिरुपती बालाजीचा टीका आपण हे केलेला आहे. त्याची ज्वेलरी पण साऊथ इंडियन लोकांचे असतात देवांचे, तसं त्याचं स्वरूप दिलेलं आहे. तर की ही
साधे सिंपल बसलेले गणपती आहेत, बट त्याला आपण स्टोन वर्क केलेलं आहे. हे आपण कस्टमाइज करतो, ज्याला जसं आवडतं तसं याच्यावरती. आणि याच्याकरता खास आपल्याकडे माणसं असतात, ती लोक ते डिझाईन्स करतात. ते त्यांच्या आयडियाने करतात, आपण त्यांना काही सांगत नाही, कारण खूप गॉडी दिसलेलं पण लोकांना आवडत नाही. अच्छा, अब आपका खुद का वर्कशॉप है सिंस 90 ईयर से आप बोल रहे हैं? यस, पेन में है वो फैक्ट्री, और यहाँ पे 2 महीना पहले अपन लोग गणपति आ जाते हैं सब. ओके, अब यहाँ पे ना आपको 9 इंच की प्रतिमा से आपको मिलेगी. ये देखिए कितने सुंदर है. जस्ट लुक एट द आईज, बहुत सुंदर है. याच्यात मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्याकडे ही 9 इंचापासून असे आहेत. सुरुवात जेव्हा आपण केली तेव्हा एवढे छोटे होते, मग असे मोठे मोठे होत गेले आणि मग हे असे फॅन्सी आले. तर याला मध्ये हे जे टिपिकल ब्राह्मणी पद्धतीचे म्हणतात की देता घेता हात, आशीर्वादाचा हात आणि एक इथे आपल्याला मोदक ठेवायला असतं, तसं हे टिपिकल की पिढी जाते आपली, की काय म्हणतात ना, आजी आजोबांपासून जे चालू झालेले आहेत त्यांचे नातू वगैरे सुद्धा हेच घेतात. कारण ते मेंटली असं हे असतं की नाही, गणपती छोटे असावे, कारण पूर्वीपासून घरीच विसर्जन करायची पद्धत कोकणात सुद्धा आपण बघतो. ती लोक नदीमध्ये विहिरीमध्ये विसर्जन करायचे, ती प्युअर शाडू मातीचं. आपल्याकडे पण तेच आहे, शाडू मातीचे हे आपले गणपती आहेत. तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकतात. आणि सपोज जर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला हे कॉम्बिनेशन चेंज करून हवं आहे, हे लोडचा कलर चेंज करून हवं आहे, तर ते सुद्धा इथे होतं. दहीहंडीच्या नंतर आपले कारागीर सगळे फॅक्टरीतनं इकडे येतात, 10 दिवस ते इकडेच असतात. तेव्हा आपण हे कलर कॉम्बिनेशन चेंज करणं, कानाला बिगबाई करणं, शस्त्रांकरता इथे होल करणं, या सगळ्या गोष्टी आपण इथे बनवतो. आणि तसं बघायला गेलं तर तुम्हाला इथे काही आता इथे तुम्हाला जर ओम लिहून हवं असेल, इथे ओम लिहून हवं असेल, ते सुद्धा आपण इथे करतो. अच्छा, जो मुझे इनकी जितनी प्रतिमाएं हैं, इनका मुझे जो स्पेशलिटी लगा है वो उनकी आईज. आई एम जस्ट मेस्मराइज्ड. जस्ट लुक, आई मीन इट्स डिवाइन. बहुत बहुत ज्यादा सुंदर है. क्या काम किया है, मतलब तुम्ही बघू शकाल तर ह्या गणपतीचे डोळे परत वेगळ्या कलरचे आहेत, ह्या गणपतीचे डोळे वेगळ्या कलरचे आहेत. आणि गणपतीचे डोळे एकदम शांत आणि बोलके आहेत, की जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा ते फक्त आपल्याकडे बघतात आणि आपले भावना किंवा आपले जे काय आपण त्यांना प्रार्थना करतो ते पूर्णपणे शांततेने आपले ऐकून घेतात असं आपल्याला वाटतं. आणि आपल्याकडच्या गणपतीकरता लोकांची इतकी श्रद्धा आहे की लोक इकडनं मुंबईतनं बाहेर गेले आहेत, ती रिडेव्हलपमेंट होते किंवा काही फॅमिली इश्यूने महाराष्ट्रात भारतात कुठेही गेले तरी सुद्धा ते आपल्याकडनं मूर्ती मागवतात. व्हिडिओ कॉलवरती बुकिंग होतं. इथे पुण्याला सुद्धा साधारणतः 20-22 लोक आहेत की जे आपल्याकडनं मूर्त्या घेतात. इंदोरला आपल्याकडनं मूर्ती जाते. त्याच्यानंतर कॅनडावरनं एक माणूस आहे की तो व्हिडिओ कॉलवरती बुक करतो, सकाळच्या फ्लाईटने येतो, मूर्ती घेतो आणि रात्रीच्या फ्लाईटने परत जातो. आज जवळजवळ 15-1 वर्ष झाले त्याचं हे रुटीन आहे. किती काय झालं, फक्त गणपतीची मूर्ती घ्यायला तो येतो. आणि आपण पॅकिंग, हे बॉक्स पॅकिंग इतकं व्यवस्थित असतं की ते जेव्हा एअरनी जातं तेव्हा त्याला पुढे विंडो असते, ती विंडो ओपन करून आपण ती म्हणजे जेव्हा चेकिंग होतं आपलं त्यावेळेला आपण ती दाखवू शकतो. त्यामुळे मूर्ती हलणं वगैरे काय असं काही नाही, व्यवस्थित पॅकिंग असतं. पुण्याला सुद्धा 2 दिवस आधी तुम्हाला मिळणार ती मूर्ती. आणि त्याचं सुद्धा बॉक्स पॅकिंग इतकं व्यवस्थित असतं की कोणाला काहीही प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आणि मूर्ती पसंत करू शकतात. कस्टमाइज तुम्हाला जसं हवं तसं आपण तुम्हाला सगळं करून देणार. कस्टमाइजेशन के लिए कितना टाइम लगता है? कस्टमाइजेशन के लिए क्या, जब अभी आत्ता जसं बुकिंग करणार तसं दहीहंडीच्या वेळेला मी म्हटलं की सगळे कारखान्यातली मुलं येणार, त्यावेळेला ते सगळ्या गोष्टी होणार. कलर कॉम्बिनेशन चेंज करणं, स्टोन वर्कचं आत्ताही माझ्याकडे चालूच आहे कारण बुकिंग सुरू झालं असल्यामुळे. तर त्यामुळे ते तसं होणारच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगदी इमिजिएटली तुम्ही गणपती घ्यायला आलात आणि आठवलं अरे आपण उजव्या कानाला बिगबाईचं होल सांगितलं नव्हतं, ते सुद्धा इमिजिएटली करून मिळणार. की आता आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे गर्दी, असं काहीही होत नाही. त्यावेळेला सुद्धा तुम्ही रात्री किती उशिरा आलात गणपती घ्यायला आणि सांगितलं तरी सुद्धा इझी आम्ही करून देतो. अमेजिंग. अच्छा, टाइमिंग्स क्या है और रोज खुला है? येस, सगळे दिवस ओपन आहे. सकाळी 9:30 ते रात्री 9:30, दुपारी बंद नाही. त्याच्यामुळे तुम्ही कधी येऊ शकतात. आणि हरतालिकेच्या दिवशी आपण नॉर्मली गणपती लोक ना डिलेवरी द्यायला सुरुवात करते. मुंबईत ठाणा साईडला किंवा कुठे तुम्ही राहत असाल आणि सिनियर सिटीजन्स असाल, तुम्ही 2घच जण असाल आणि तुम्हाला जर प्रॅक्टिकली येणं शक्य नाही तर बुकिंगला फक्त माझ्याकडे या, तुम्हाला मूर्ती घरपोच देणं ही माझी जबाबदारी. So one thing also which I want to highlight, ये विलेपार्ले स्टेशन से बस 1 मिनट वॉकिंग डिस्टेंस पे एंड हाईवे से भी बहुत नज़दीक है. ठीक है, सो आप कहीं से भी आ रहे हो, एक्सेसिबिलिटी वाइज इट्स वेरी कन्वीनियंट. अब
अच्छा मुझे सर ये भी बता रहे थे कि काफी सेलिब्रिटीज भी आते हैं राइट? हो, आमच्याकडे आशुतोष गोवारीकर, रुजुता देशमुख, सचिन खेडेकर, चिन्मय मांडलेकर हे सगळे सेलिब्रिटीज येतात आपल्या आणि स्वतः बुकिंगला येतात आणि गणपती घ्यायला सुद्धा स्वतः येतात. लाईनीत उभं राहून ती लोकं गणपती घेतात. तुम्हाला मी म्हटलं की माझ्याकडे खूप सारे व्हरायटी आहे गणपतीच्या मूर्त्यांमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकतात की ॲनिमेटेड जे हल्ली लहान मुलांना आवडतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे गणपतीचं स्वरूप आहे. हे एक आहे, हे आहे, याचे पण डोळे किती सुंदर आणि बोलके आहेत बघा. आपल्याकडे स्वामींच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा मल्हारच्या स्वरूपमध्ये, त्याच्यानंतर शंकराच्या स्वरूपामध्ये, कृष्ण स्वरूपमध्ये असे वेगवेगळे तुम्हाला गणपती बघता येईल. जसं तुम्ही इथे बघतायत की स्वामींची स्वरूपातली ही मूर्ती आहे. याला अंबुजा गणपती म्हणतात कारण आपलं अंबुजा सिमेंटची जी ॲड यायची त्याच्यावरती त्याचा फोटो होता, त्याच्यावरनं हा गणपती केला म्हणून त्याला अंबुजा आहे. त्याला मुकुट नसतो. म्हणजे बाकीच्या मूर्तींना जसं मुकुट असतं तसं याला नसतं. तुम्हाला मी डेकोरेशन केलेल्या मूर्त्या दाखवल्या तसं माझ्याकडे बाहेर काम पण चालू आहे की तुम्ही बघू शकतात की जी मुलं आहेत ती कसे सुंदर कामं करतात आणि कस्टमाइज आपण करतो. जसं तुम्हाला कोणाकोणाकडे सोन्याचे दागिने असतात की त्यांना ते घालायचे असतात आणि त्याला काहीतरी मिसिंग असतं, काय असतं, मग त्याला साईडला आपण तोडे वगैरे डेकोरेशन करून देतो, मुकुटाला खडा लावून देतो, सोनपट्टीला जर काही डिझाईन हवी असेल तर तसं करून देतो. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण सगळं करून देतो. कधी कधी तुम्ही सांगता ते आम्ही त्या माणसांशी बोलतो त्याप्रमाणे ते कस्टमाइज करून देतात. कधी कधी मूर्ती झाल्यानंतर तिचं गॉडी वाटली तरी चांगलं नाही वाटत, म्हणून आम्ही हेही सांगतो की मूर्ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही करतो, झाल्यानंतर एकदा बघायला या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशी झाली आहे, ते तुम्हाला आवडली आहे की नाही. साऊथ साईडला जसे ब्लॅक कलरमध्ये मूर्ती असतं तसंही आपण एक प्रकार केलेला आहे की साऊथ इंडियन लुकमध्ये हा आहे. याचा टीका पण तुम्ही बघाल की साऊथ इंडियन लुक दिलेला आहे आपण त्याला आणि पूर्ण मूर्ती अशी ब्लॅकमध्ये आहे आणि याला असं काय म्हणतात ना, देता घेता हात आणि हातात मोदक असं सगळं छान केलेलं आहे. एंड ऑल्सो द आईज आप देख सकते हो, आंखें देखिए कितनी प्यारी लग रही है, बहुत ज़्यादा सुंदर लग रही है. हर एक मूर्ति की जो आंखें है वो बहुत ही ज़्यादा प्यारी है. अब ये कितने फीट की है मूर्ति? 2 फीट. 2 फीट की मूर्ति है ना, एक्चुअली काफ़ी लाइट लग रही है बिकॉज ये पेपर मेश. यस. तो इसका भी मुझे आप बताइए कि इसमें मतलब कैसे क्या याच्यामध्ये पेपर, गम आणि माती असं सगळं मिळून बनवलेलं असतं. काही काही लोकांना खूप मातीच्या मूर्त्या जड हाऊस तर असते मोठ्या मूर्त्या घ्यायची, पण उचलल्या जात नाही. त्याच्याकरता हा एक ऑप्शन्स पण आहे आपल्याकडे की ज्या मूर्त्या लाईट वेट असतं, जसं की कोणीही इझी उचलू शकतं अशा आहेत आणि ह्या परत इको फ्रेंडलीमध्येच येतात. असं नाही की बाबा पेपर वापरलाय तर काय, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही घरच्या घरी ही पण विसर्जन करू शकता. सो आई थिंक अगर आपके घर पे एल्डर्स है या फिर आप सीनियर सिटीजन है एंड बहुत इच्छा होती है कि हम आगमन के टाइम पे, विसर्जन के टाइम पे मूर्ति को हाथ में ले और सब चीज़ें करें, तो पूजा करें, तो आई थिंक इट्स गुड. छोटे बच्चे होते हैं जिनको काफ़ी एक्साइटमेंट रहती है, तो ये बहुत ही अच्छा वे एंड द बेस्ट पार्ट कि ये इको फ्रेंडली है, विदाउट हार्मिंग द नेचर. श्रावण म्हटलं की आपले सगळे सण चालू होतात. तसं 5व्या दिवशी पंचमी येते, तसं आपल्याकडे नागपंचमी करता नाग सुद्धा मिळतात, लहान साईज आणि मोठ्या साईजमध्ये. त्याच्या पुढे आपल्याकडे येतात गोकुळाष्टमी, त्याच्याकरता सुद्धा आपल्याकडे कृष्ण असतो. त्याच्यानंतर आपल्याकडे गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालका असतात, तर त्याच्याकरता पण या हरतालका आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि गणपती आपल्याकडे आल्यानंतर साधारणतः 3-4 दिवशी गौरी येते, तर त्याचे आपल्याकडे मुखवटे, धड, स्टँड असं सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. गौरीच्या साड्या पण आपल्याकडे मिळतात. या सगळ्या शॉपिंग तुम्ही इथे आल्यानंतर आपल्याकडे करू शकतात की जसं तुमच्याकडे जसे नागपंचमी आहे, गोकुळाष्टमीचं काही आहे, त्याप्रमाणे तुम्हाला इथे मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत, तुम्ही येऊन घेऊ शकता. ऑल्सो इन्होंने मुझे जस्ट कुछ टाइम पहले बताया था कि गौरी आपको पूरे विले पार्ले में सिर्फ यहीं पे मिलेंगे, राइट? और Yes. कहीं नहीं मिलते हैं. हां, तुम्ही इथे बघू शकतात की आपण गणपतीच्या मूर्त्यांना पिशव्या घातल्यात, कारण आता सध्या पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे मातीची मूर्ती असल्यामुळे खराब होऊ नये म्हणून मी आता पिशव्या घातलेल्या आहेत. दुसरं असं की एखादी मूर्ती जर तुम्हाला आवडली मग आमच्याकडे आणि तुम्हाला ती हवी आणि बट आत्ता तुम्हाला ती पॅटर्न आमच्याकडे नाही मिळत आहेत, तर तुम्ही मला साधारणतः डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये फोटो पाठवलात तर मी सेम टू सेम मूर्ती तुम्हाला नेक्स्ट इयर करता देऊ शकते. कॉम्बिनेशन तुम्हाला हवं तसं मी देऊ शकते.
तुम्हाला जी काही रिक्वायरमेंट आहे तुम्ही मला सांगा, मी ती तुमची पूर्ण करून देणार. जसं लालबाग राजा आहे, श्रीमंत दगडूशेठ आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला साईज म्हणा किंवा काही कॉम्बिनेशन म्हणा, काय हवं असेल तर तुम्ही सांगा. जिथे काही प्रॉब्लेम्स आहेत तिथे कमला साठे गणेश मूर्ती केंद्र आहे. मच मैम, आपने इतने अच्छे से हमें बताया. मैंने सारी डिटेल्स इनकी डिस्क्रिप्शन बॉक्स में दी हुई है. कुछ भी क्वेरीज हो, यू कैन जस्ट कॉल ऑन द नंबर मेंशन्ड हियर एंड इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. एंड ऐसे ही इंटरेस्टिंग वीडियोस के लिए डू सब्सक्राइब टू माय चैनल. गणपती बाप्पा मोरया.